चंद्रपूर जिल्ह्यातील एक असं अपरिचित गाव जे इतिहासाने अगदी परिपूर्ण आहे, पण आता आपल्याला अगदी माहितीच नाहीये. या गावात जर तुम्ही गेलात तर या गावात तुम्हाला पाहायला मिळतं एक खूप अद्भुत असा लेण्यांचा समूह. अशा लेण्या तुम्ही नक्कीच कधी पाहिलेल्या नसतील. त्यानंतर या गावात तुम्हाला पाहायला मिळते ती विदर्भातील सर्वात मोठी शिवपिंड. होय, ही विदर्भातली सगळ्यात मोठी शिवपिंड आहे, 5 फुटांपेक्षा मोठी. तसेच या गावात आहे एक खूप पुरातन असा किल्ला, जो किल्ला आता अगदी आपले अवशेष हरवून बसलेला आहे. तिथे पोहोचलं तर आपल्याला किल्ला शोधावा लागतो. तसंच या गावात आहे एक भवानी मातेचं खूप सुंदर असं मंदिर. तर या गावाला नक्की भेट द्या. हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. विदर्भ भटकंतीच्या अजून एका एपिसोडमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आता आपण आहे चंद्रपूर जिल्ह्यात. चंद्रपूर जिल्ह्यात एक खूप सुंदर गाव आहे. त्या गावात काही मंदिरं आणि अगदी अपरिचित म्हणजे त्या किल्ल्याचे खूपच कमी ठिकाणी उल्लेख मिळतात, त्याच्याबद्दल माहिती मिळत नाही, अशा किल्ल्यावरसाठी आलेलो आहे आपण. तर किल्ल्याचं नाव आहे भटाळा किल्ला आणि गावात काही मंदिरं येतात आणि लेण्या आहेत. तर खूप शोधून शोधून माहिती मिळालेली आहे. आता इथं आल्यानंतर पण किल्ला कसं कुठं जायचं ते शोधायचं आहे. चला आपण बघूया किल्ला आपल्याला सापडतोय का किंवा कसा आहे किल्ला ते. तर हा गावात जाणारा रस्ता आहे आणि गावाच्या जाणाऱ्या रस्त्याला तिथं एक बोर्ड लावलेला आहे भवानी मंदिर म्हणून. आपण सगळ्यात आधी भवानी मंदिराला जाऊया. हे इकडे खूप सुंदर असं भवानी मंदिर आहे आणि असं वाचलंय की या भवानी मंदिरापासूनच कुठेतरी किल्ल्याकडे जायला रस्ता आहे. तर चला आधी भवानी मंदिर बघूया आपण. सर्वात आधी आम्ही भेट द्यायचं ठरवलं ते गावाच्या बाहेर असलेल्या भवानी मंदिराला. गावाबाहेर असलेलं हे मंदिर वाकाटककालीन कालिका देवी मंदिर आहे, पण हे मंदिर भवानी मंदिर या नावाने पण ओळखलं जातं. भवानी मंदिर आज पण चांगल्या अवस्थेत आहे. मंदिराचा मंडप खूप मोठा आहे, दोन्ही बाजूला कक्षासन पाहायला मिळतं. मंदिराचं जे गर्भगृह आहे ते खालच्या बाजूला अष्टकोनी असून त्यावर गोलाकार कुंभाची रचना केलेली आहे. गर्भगृहात भवानी देवीची नव्याने कोरलेली शिल्प असून मूळ शिल्प भग्न झाल्याने ते मंडपात ठेवलंय. याशिवाय अजून एक गणेश शिल्प आपल्याला मंडपात ठेवलेलं पाहायला मिळतं. मंदिराच्या शिखरावर एक दालन बनवलेलं आहे, त्यात शिवलिंग स्थापन केलेलं आहे. मंदिराचे शिखर नागर शैलीचं आहे आणि त्यावरती आमलक आणि कळस आहे. गर्भगृह हे दक्षिणेत असून प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. मुख्य द्वार उत्तरेस तर दुसरे पूर्वेस आहे. हे मंदिर पाहिलं आणि आम्ही पुढे किल्ल्याच्या शोधात निघालो. तिकडे जात असताना मध्ये आम्हाला हे गणपतीचं खूप सुंदर असं शिल्प पाहायला मिळालं. अगदी आडरानात गणपतीचे आणि हे महादेवाची शिवपिंड ठेवलेली आहे. खूप सुंदर आहे, पण अगदीच दुर्लक्षित केलेली आहे. ते पाहून आम्ही पुढे किल्ल्याच्या शोधात निघालो. किल्ला शोधायचं म्हटलं तर आपल्याला हे गावाच्या बाहेर असलेलं तळ आहे, त्या तळ्याच्या काठावरून जावं लागतं. होय, हा किल्ला शोधावाच लागतो,
कारण या किल्ल्याबद्दल आपल्याला लिखित स्वरूपात जास्त कुठंच माहिती मिळत नाही. आपल्याला अगदी थोड्याफार माहितीच्या आधारे किल्ल्याचं शोध मोहीम राबवावी लागते. तर आम्ही जसं वाचलंय तसं या भवानी मंदिराकडून ही भिंत येते तलावाची आणि या भिंतीपासून वरती किल्ल्याकडे जाणारी वाट आहे. तर आता आपल्याला शोधायचं आहे, कारण इथून पुढं काय अवशेष तर दिसले नाही येता. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला कळेल की किल्ला कोणत्या बाजूला आहे. किल्ल्याबद्दल अशी जास्त माहितीच नाही आहे. आता आपल्याला वरती जाऊन शोधायचं आहे. हा पूर्ण इकडं डोंगरच आहे. पुढे जाऊन बघू आपण. हे मध्ये दगडाचे चौथरे वगैरे येतात. पुढं आलो आपण तर आपल्याला हे असे दगड मिळत आहेत. हे जर कोरीव दगड बघितले तर हे तटबंदीचेच वाटतात. हां, हे पहा, ही किल्ल्याची तटबंदी ही जी आहे ही पूर्ण तटबंदी. हे दगड पहा, ही रचलेली तटबंदी पूर्ण ढासळलेली आहे. खूप रुंद अशी तटबंदी असेल ही तेव्हा, पण आता पूर्ण ढासळलेली आहे ही अशी पूर्ण. त्याचा दरवाजा कोणत्या बाजूला असेल काय असेल काहीच माहिती नाही आहे, कारण ही पूर्ण उद्ध्वस्त तटबंदी आहे. ही अशी इकडे गेलेली आहे. आता आपल्याला आतमध्ये शोधायचं आहे की अजून किल्ल्याचे काय अवशेष बघायला मिळतील. इकडे समोर एक टेकडी दिसते. आता आपल्याला तिथे जाऊन बघितल्यानंतरच कळेल ते अवशेष आहेत कशाचे की काय. तिथे जाऊन शोधूया आपण. पूर्ण परिसर झाडीने भरलेला आहे. ही बघा, ही टेकडी आहे इथे. आणि इथून पुढं आलं तर आपल्याला कदाचित हा बालेकिल्ला किल्ल्याचा असेल, कारण इथे हे दरवाजासारखं आहे. त्यातून आपण आतमध्ये प्रवेश करतो. तर इथून थोडंसं पुढं आलो की हा परिसर बघा. ही इकडं तटबंदी झाडत गेलेली आहे आणि इकडं पण गेलेली आहे. आणि इथं हे उद्ध्वस्त दरवाजा असेल किंवा काय असेल, नक्की काय ते माहिती नाही आता. आणि आता इथून पुढे आतमध्ये तर पूर्ण रान माजलेलं आहे. इकडे बघा बाजूला तटबंदी. म्हणजे किल्ला कदाचित 2 भागामध्ये विभागलेला असेल. जे आपण बाहेरची तटबंदी पाहिली तो बाहेरचा किल्ला आणि आतमध्ये बालेकिल्ला. हे पहा, अशी तटबंदी दिसते आहे पूर्ण. आणि ही अशीच इकडे आतमध्ये पूर्ण झाडी वाढलेली आहे. मध्ये असे अवशेष काय पाहायला मिळतात. इकडे पुढे काय आहे का शोधावंच लागेल. किल्ल्यावरती अवशेष तर दिसत आहेत, पण ह्या वाटा अशा कुठेही फिरलेल्या आहेत. हे पहा, इथं जर बघितलं ना, हा एक चौथरा असेल कदाचित, पण याची पूर्ण पडझड झालेली आहे. आता इथे समोर पडझड झाल्यामुळे नक्की काय त्याच्यात अवशेष असतील. आणि झाडी खूप जास्त वाढलेली आहे, अतिशय जास्त प्रमाणात झाडी वाढलेली आहे. 10 रान माजलेलं आहे. इकडे आल्यानंतर अजून ही वाट अशीच आतमध्ये जाते. याच्या पूर्ण बाजूने आपल्याला तटबंदी बघायला मिळते. आतमध्ये कुठपर्यंत आहे. परिसर खूप मोठा आहे आतमध्ये जरी आलो. कदाचित जर आपण याला बालेकिल्ला जरी म्हटलो तरी याचा परिसर खूप जास्त आहे. इकडच्या बाजूने आपल्याला अजूनही पूर्ण तटबंदी दिसते. आणि आतमध्ये या झाडोऱ्यात काय अवशेष असू शकतात. आता या झाडोऱ्यात जायचं कसं. या झाडोऱ्यात जायला जागा शोधावी लागेल. इकडे खूप सारे अवशेष दिसत आहेत. अवशेष म्हणजे ढासळलेलेच अवशेष येथे. इकडून एक ही वाट आता दिसतीये. या वाटेने आपण जाऊन शोधूया काय आहे का. ही वाट त्याच बाजूने येते आणि इथे पाण्याचं टाका किंवा हे विहिरी समान आहे काहीतरी. खाली खोल दिसतंय इथे, पण झाडामुळे आतमध्ये डोकावता पण येत नाहीये. इकडच्या बाजूने शोधू आपण काय मिळतंय का. पूर्ण बुजलेलं आहे टाक्यासारखं जरी असेल तरी आता. आणि समोर आपल्याला त्या झाडाच्या बुडात काही दिसतंय, पण जायला जागाच नाहीये.
पूर्ण झाडोऱ्यात गेलेलं आहे. इकडे पण ही समोरच्या बाजूला ढासळलेली तटबंदी. इथं आल्यानंतर अरे एक देव अस्तित्वात आलेले आहेत. ही एक वाड बनवलेली आहे अशी इथे, आणि इथे एक थडगं बांधलेलं आहे, त्याला यायला वाट बनवलेली आहे. पण इथे माथ्यावरती तर मजबूत वाट बनवली आहे त्याच्यासाठी. जेवढं वाचलं होतं आम्ही त्याच्यापेक्षा प्रसार वाढलेला आहे याचा. हे किल्ल्याच्या उंचवट्यावरती इथं पाहायला मिळतंय. व्याघ्र देवता, बाजूला नंदी, आणि इकडे हे. इथून आपल्याला किल्ल्याचा परिसर बघायला मिळतो. हा पूर्ण कदाचित बाले किल्ला असेल. हा दुसऱ्या बाजूला आपण आलो की इकडच्या बाजूला पण असाच बुरुजातून वाट बनवलेली आहे, आणि दर्ग्यावर जाण्यासाठी ही एक दुसरी वाट बनवलेली. हा किल्ल्याचा बाले किल्लाच म्हणू शकतो आपण. इथून आपण बाहेर पडतो. थोडं पुढं चालत आलो ना आपण की ही बाहेरच्या बाजूची असलेली अजून एक तटबंदी बघायला मिळते या झाडोऱ्यातून. म्हणजे जसा आत चौकोन होता बाले किल्ल्याचा तसा बाहेरच्या बाजूनेही पूर्ण होता. आणि इकडे कदाचित हे दरवाजा वगैरे असेल त्याचा, कारण इकडे उंचवटा मिळतोय आपल्याला, आणि इकडच्या बाजूला पण आहे. आणि त्याच्यामधून आपण चाललो आहे. इथून आपण डायरेक्ट या गावात जातो. इथून कदाचित गावातून ही किल्ल्यावरती येणारी एखादी वाट असेल. तर किल्ला पाहिल्यानंतर गावात एक महादेवाचं खूप सुंदर मंदिर आहे, आणि त्या मंदिरातली शिवपिंड जी आहे ना ती विदर्भातली सगळ्यात मोठी शिवपिंड आहे. तर आपण आता त्याच्याकडे जाऊया. चला पुढे जाऊन ते पाहू. मंदिराकडे जात असताना गावातच आम्ही या गावाच्या शाळेच्या अंगणात आलो, आणि तिथं पाहायला मिळालं आम्हाला हे खूप सुंदर असा प्रवेशद्वार आहे किंवा हा कुठल्या प्रकारचे खांब उभे केलेले आहेत ते माहिती नाहीये. पण याच्यावरची जर ती शिल्पकला पाहिली ना तुम्ही तर अगदी प्रेमात पडाल. खूप नाजूक आणि खूप कलाकुसर केलेलं काम आहे याच्यावरती. आज हे एकदम बाजूला मंदिरापासून एकटं पाहायला मिळतं. याचं प्रयोजन काय आहे ते माहिती नाहीये, पण ही खूप सुंदर वास्तू आहे. याला थोडंसं बॅरिगेटिंग केलेलं आहे, पण याची अवस्था थोड्या दिवसात अगदी जास्त वाईट होऊन जाईल. इथून पुढे आम्ही निघालो ते महादेव मंदिराकडे. या मंदिराला शिखर नसल्यामुळे या मंदिराला भोंडा महादेव म्हणून ओळखलं जातं. कधी काळी या प्राचीन मंडळाच्या कळसावर वीज कोसळली होती. या विजेमुळे मंदिराचा कळस आणि आम्लकाला हानी पोचली. याचा जीर्णोद्धार करताना हे बांधकाम कळसाविनात केलं गेलं. मंदिराच्या माथ्यावर कळस आणि आम्लक नसल्यामुळे मंदिराला भोंडा महादेव असे नाव पडले असावे. भटाळा गावच्या पश्चिमेला पूर्वाभिमुख हे असे विशालकाय शिव मंदिर आहे. उत्कृष्ट शिल्पकलेची साक्ष असलेले वालुकाश्म दगडात बांधलेले हे मंदिर अभ्यासकांच्या मते साधारणतः 8व्या किंवा 9व्या शतकात राष्ट्रकूट राजांच्या काळात बांधलं गेलेलं असावं. पूर्व पश्चिम 5 फूट आणि उत्तर दक्षिण 35 फूट असलेलं हे मंदिर गर्भगृह आणि अंतराळ अशा 2 भागात विभागलेलं दिसतं. मंदिरात साधारण 5 फूट उंचीचे भव्य शिवलिंग असून हे शिवलिंग विदर्भातील सर्वात मोठे शिवलिंग म्हणून ओळखले जाते. 20 बाय 20 फूट आकाराच्या गर्भगृहात मध्यभागी 4 स्तंभांच्या मध्ये 6 फूट व्यासाची काळ्या पाषाणाची पिंड असून त्यावर पाषाणातील 5 फूट उंचीचे शिवलिंग आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील शिवलिंगाचा वारी मार्ग थेट भिंतीला चिकटवलेला असून त्रययोगे प्रदक्षिणेला अटकाव घातला गेलेला आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला एक खूप सारे त्रिशूळ लावलेले दिसतात. तसंच इथं समोरच्या भागात एक शिवपिंड आणि महादेवही पाहायला मिळतात. शिव मंदिर पाहून पुन्हा एकदा आम्ही परत निघालो. जाताना परत त्या किल्ल्याच्या वाटेवरून जात होतो आणि तिथंच तलावाच्या कडेला ही पाण्याची सांडवा पद्धत सापडली. सांडवा किंवा पाण्या जास्त झालेलं तळ्यामधलं पाणी बाहेर काढण्यासाठी ही पद्धत
तर हे खूप स्टेप बाय स्टेप केलेलं आहे. याच्यामध्ये बंदिस्त करण्यासाठी किंवा जाणारा प्रवाह रोखण्यासाठी हे केलेलं एक विशिष्ट बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. हे बांधकाम पाहिलं आणि आम्ही पुढे निघालो ते लेण्यांच्या शोधात. तर आपण गावातलं किल्ला पाहिला, मंदिर पाहिला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर गावात ज्या आहेत ना त्या लेण्या. इथं तब्बल 20 लेण्या येतात आणि त्या एवढ्या सुंदर लेण्या आहेत ना. लेण्या म्हणजे या खूप वेगळ्या प्रकारच्या लेण्या आहेत. आपण जशा बघतो, आपण जशा इमॅजिन करतो त्यापेक्षाही खूपच वेगळ्या लेण्या येतात. चला या पूर्ण लेण्या बघूया आपण आता. या ज्या लेण्या आहेत त्या अगदीच उद्ध्वस्त झालेला आहे. इथला दगड पाहिला तर हा थोडासा ठिसूळ दगड आहे, त्यामुळे याच्यावरती छप्पर वगैरे काय असेल तर ते अगदी उद्ध्वस्त झालेलं आहे. छप्पर असेल की नाही माहिती नाहीये, पण या लेण्यांची साईज पाहता या खूप छोट्या असावेत. यातल्या मूर्त्या जर पाहिल्या तर त्या आजही तुम्हाला खूप आहेत अशा सुरक्षित पाहायला मिळतात. याचं खूप योग्य प्रकारे संवर्धन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाच्या पुढे नावाचा बोर्ड लावलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला समजतं की ही लेणी कशाला डेडिकेटेड आहे. या लेण्या खरंच एवढ्या सुंदर आहेत की तुम्ही या लेण्या पाहून अगदी त्यांच्या प्रेमात पडून जाताल. या लेण्यांबद्दलचा इतिहास शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण लिखित स्वरूपात या लेण्यांचा कुठंच इतिहास मिळाला नाही. लेण्यांच्या जवळपास कोणी गावकरी या माणूस नव्हता, त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल जास्त काय माहिती पण मिळाली नाही. एका बाजूला असलेल्या लेण्या पाहून आम्ही दुसऱ्या बाजूला निघालो. तिकडे अजूनही बऱ्याचशा लेण्या कोरलेल्या होत्या. त्यामध्ये हे नरसिंह शिल्प पाहायला मिळालं. त्यानंतर अजून एक वेगळं शिल्प. इथे खूप जास्त प्रमाणात आपल्याला शिवलिंग पाहायला मिळतात. वेगवेगळ्या दगडात कोरलेली ही वेगवेगळी शिवलिंग पाहणं म्हणजे खरंच एक प्रकारचं सुख आहे हे. तर मित्रांनो, आपण विदर्भातल्या एका अद्भुत अशा गावाची भटकंती केलेली आहे. खरंच एकदा नक्कीच पाहावं असे गाव आहे. अगदी शिल्पकलांनी परिपूर्ण, इतिहासाने समृद्ध असलेलं गाव आहे हे. या गावची भटकंती आपली झाली आणि विदर्भातला अजून एक व्लॉग आपण इथंच संपवतोय. तर ही सगळी भटकंती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आपण पूर्ण विदर्भ सिरीज एक्सप्लोर करतोय. याच्यामध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या आधी खूप सारे व्हिडिओज मिळतील, याच्यानंतरही खूप सारे व्हिडिओज मिळतील. तर आपले सगळे व्हिडिओज बघायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हा.